नमस्कार मित्रांनो. बघा, Instagramला आणि YouTubeला एक व्हिडिओ जास्तीच व्हायरल होतोय बघा. मी तो व्हिडिओ काल पाहिला. त्या व्हिडिओमधून मला समजलं की रायगड किल्ला अ, रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जेव्हा ते त्यांचा इतिहास संपला, तो राज्याभिषेक घडणारा किल्ला रायगड किल्ला. तिथं कारण त्यांची मूर्ती आहे, त्यांची समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि काल परवा दिवशी बघा, तिथंच त्या रायगड किल्ल्यावरती पर्यटक गेलते फिरायला किल्ल्यावर. आणि अशी फिरून अख्खा किल्ला त्यांनी फिरला, टूर केला, सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा ती महाघरी आले किल्ल्याहून महाघरी त्या हत्ती हत्ती दरवाजा किल्ल्याचा जे मेन दरवाजा लागतो आत गड चढायच्यावर, तेव्हा त्या टायमिंगला पाऊस म्हणजे त्या ढगाळ वातावरण होतं. त्यांना वाटलं नव्हतं पाऊस येईल म्हणून, एवढं होईल म्हणून. तेव्हा ती असंच खाली पायऱ्या उतरत होतं. मग अचानकच आभाळ आलं आणि झिमझिम आली. मग अचानक काय झालं काय की ढगफुटी झाली मित्रांनो. अख्ख्या रायगड किल्ल्याच्या दरीने डोंगराने एवढं पाणी वाहिलं. अक्षरशः माणसांना खाली उतरायची तकलीफ येत होती, कारण की माणसांच्या पायाला एवढी दगडं लागत होती का नाही. काय काय माणसं जिथं साईडची तिथं धरायची कडे असतात का लोखंड, त्याला घट्ट पकडलो माणसांनी. काय काय माणसं ते पाण्याच्या प्रवाहामुळे गेली वाहून. पण काय काय तिथं माणसं होती बघा किल्ल्यावरती. एक 20-25 जण माणसं होती, 20 जण होते. मी एक न्यूजला बघितलं. आणि एवढी बेकार कंडिशन बघा, फिराय गेले. आणि जेव्हा किल्ला फिरून झाला तिथं त्यांनी सेल्फी घेतले, सगळे फोटो घेतले किल्ल्यावर, गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीपाशी. आणि हर हर महादेव, शंभू महादेव त्यांच्या मंदिराजवळ, जी पुन्हा राजमाता जिजाऊ त्यांच्या राजवाड्यावरती तिथं सभा घेतली. मग विषय झाला काय, पाया पडून खाली उतरायला लागली गड. मग गड उतरताना अचानक ढगफुटी झाली. मग ढगफुटी झाल्यानंतर पाऊस म्हणजे एवढं पाणी त्यांच्या छातीला लागा इतकं पाणी वाहत होतं. किती वाहलं म्हणजे दऱ्या डोंगरातून पाणी कोसळत होतं खाली. अक्षरशः माणसं म्हणजे एकामेकाच्या फॅमिलीला धरून गच्चून पकडलं होतं त्यांनी, कारण की त्यांना वाटायचं पाण्याचा प्रभाव इतकाय, आता आपला एखादा फॅमिली मेंबर त्या पाण्यात जाईल. पण त्यावर विश्वासाने त्यांनी घट पकडलं आणि झालं म्हणजे गेले. त्या टायमाला जेव्हा गड जाऊ चढत होते रायगड, त्या टायमाला त्यांना एवढं जाणवत नव्हतं. जेव्हा एवढं हलकीशी म्हणजे थोडं झिमझिम येत होती, म्हणजे थोडं पाऊस येत होता. याला म्हणजे लय केसावानी होतात त्या टाइम चालू. अचानकच ढगफुटी झाली. लोणावळ्याला कशी घटना घडली बघा. अख्खं कुटुंब गेलं पाण्यात फिरायला गेलेलं लोणावळा बुशी डॅमवर. मग तशीच घटना रायगडावरती झाली. रायगडच्या किल्ल्यावरती पर्यटक फिरायला गेलते, मग तिथं तशी घटना झाली बघा. मी तरी पण सांगतो ब्लॉगमध्ये, कुठे फिरायला जाताना स्वतःची काळजी घ्या. पावसा पाण्यात दिवस चालू येते, कुठं बी लोणावळ्याला कुठलं बी तुम्ही डॅमवरती, धरणापाशी, कुठल्या धबधब्यापाशी जाताय तर सावधान राहा. ती निसर्गाच्या पुढं कोणाची चलत नाही. जर अचानक काय कुठची गोष्ट घडली तर काय सांगता येत नाही. तर सावधान राहा, स्वतःची काळजी घ्या. आपल्या फॅमिली मेंबर कोण चालला असेल फिरायला, पण त्यांना अलर्ट करा, जाऊ नका, रिक्वेस्ट करा. जर जायचं असेल तर 10 वेळा विचार करा, बाबा तिथं गेलो काय होईल आणि काय तिथं कंडिशन होईल, काय मसला होईल तिथं. म्हणून जाताना स्वतःची काळजी घ्या आणि सेफ्टी न्या. तिथं एक संरक्षण न्या आपल्या स्वतःला, कारण की आपला त्या एका चुकीमुळे आपला जीव जाण्याची एक क्षमता नको, अशी आपली स्वतःची काळजी घ्या. बघा एवढी माणसं बाकीची होती, काय काय जणांनी धरलं गडावरती, काय काय गडावरतीच अडकली, काय माणसं काय खाली पायऱ्याला अडकली, कोण रायगडाच्या मेन दरवाजा हत्ती दरवाजा, त्या दरवाजापाशी अडकली माणसं. किती कंडिशन बघा, की अचानक कुठं कोण जाते फिरायला पावसाच्या ह्यानी. बघा अचानक बघा लोणावळ्याला कशी घडली घटना, तशीच पुन्हा मुंबईला पण घडले, मुंबई बीचवर, बागा बीचवर. मग तिथनंच रायगडावरती पण तशीच घडली घटना. बघा की अहो, एक माणसाचा जीव म्हणजे किती असतो बघा. बघा निसर्गाच्या पुढं कोणाचे चलत नाही. निसर्ग आला म्हणजे किती पण मुसळधार येतो,
अहो शेअर सिटीत नाही, अहो सिटी घेणे एवढं छत्तीत का पाणी राहतं कामरेत का छत्तीत का बिल्डिंग आणि पार्किंग आणि म्हणून सांगतोय कुठं जाताना स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना फिरायची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. नवीन जो कोण असेल तर जर जर असे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. चला आजचा व्हिडिओ आहे तो संपवतो. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो. नमस्कार बाई. जय हिंद, जय भारत, जय शिवाजी, जय भवानी.